श्री हरिकृष्ण हाईट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिकच्या बोधलेनगर आंबेडकरवाडी परिसरात रात्री प्रशांत जाधव, उमेश उर्फ मुन्ना जाधव या दोन भावंडांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता, तर जिल्हा रुग्णालय मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली होती. या हत्येतील मुख्य आरोपी सागर गरड, योगेश रोकडे, सचिन रेडकर, अनिल रेडेकर, अविनाश उशिरे या व्यक्तींनी हल्ला केल्याचं समजतंय. या 5 संशयित आरोपींना पोलिसांनी रातोरात ताब्यात घेतलं असून सध्या त्यांची चौकशी केली असता सदर हत्या ही वर्चस्व वादातून झाली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. काल दिनांक 19/3/25 रोजी रंगपंचमी झाल्यानंतर आंबेडकरवाडी पोलीस स्टेशन उपनगर हद्दीमध्ये उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या दोन बंधूवर ह्या 5 गुन्हेगारांनी हल्ला करून त्यांना जीवे ठार मारले होते. त्यावरून फिर्यादी विनोद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उपनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्या तपासाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा 1 युनिट, गुन्हे शाखा 2 युनिट असे सर्वजण तिथे स्पॉटवर होते. तेथे पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद परदेशी आणि हवालदार विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट 1च्या पथकाने काल जो गुन्हा घडला होता तेथे आज रोजी यामध्ये 5 आरोपी अटक केले आहेत. त्याच्यामध्ये सागर गरड, त्यानंतर अनिल रेडेकर, सचिन रेडेकर, अविनाश उशिरे आणि योगेश रोकडे असे 5 जणांना आम्ही डाळिंब मार्केट येथून ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आम्ही त्यांची मेडिकल करून पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये गुन्हा घडल्यामुळे त्यांच्याकडे देत आहोत. खुनाचं कारण असं आहे की पूर्वी यांच्यात आपसात वाद होत होते आणि हे जे मयत होते यांच्यावर एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याच्यावरून त्यांच्यात आपसात दुश्मनी होती आणि एरियामध्ये वर्चस्व कोणाचं ठेवायचं यावरून काल ती घटना घडलेली आहे. पुढील तपास उपनगर पोलीस करतायत. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.